बातमी ओबीसी आरक्षणासंदर्भातली आहे। ओबीसी आरक्षणातील पूर्णांकावर निर्णय घ्या, उच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला हे आदेश दिलेले आहेत। निवडणूक आयोगाला उच्च न्यायालयाकडून हे आदेश देण्यात आलेले आहेत। ओबीसी आरक्षणातील पूर्णांकावर निर्णय घ्या असं न्यायालयानं सांगितलं आहे। मी सन्माननीय न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत करतो पहिल्यांदा। पण आता लार्जर बेंच जे बनवलेलं आहे त्याची हिअरिंग घेत असताना महाराष्ट्रानं अनुभवजन्य डाटा गोळा केला का, इम्पेरिकल डेटा गोळा केला का? कारण बांटिया समितीनं जी आकडेवारी ओबीसीची दाखवलेली आहे ती महाराष्ट्राच्या डोळ्यात धुळफेक करणारी आहे। त्यामुळे बांटिया समितीच्या शिफारशी महाराष्ट्र शासनाने लार्जर बेंच समोर देऊ नये। अनुभवजन्य व्यापक असा सर्वे करावा, सुप्रीम कोर्टाने सांगितलेली ट्रिपल टेस्ट करावी आणि मग लार्जर बेंच समोर हे हिअरिंग व्हावं। न्यायालयाने आज स्पष्ट केलेलं आहे की कुठल्याही निवडणुकीला आम्ही स्थगिती देत नाही, कारण सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी ही डेडलाईन टाकून दिलेली आहे आणि 31 जानेवारीच्या पूर्वी या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपवायच्या आहेत आणि त्याच्यामुळे ते थांबवू शकत नाही। राज्य निवडणूक आयोग सुद्धा थांबवू शकत नाही, कारण उद्या सर्वोच्च न्यायालय म्हणणार की आम्ही थोडी थांबवले होते, आम्ही ते दिलेला नव्हता आणि म्हणून राज्य निवडणूक आयोग या निवडणुका थांबवणार नाही। तर उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला हे आदेश, ओबीसी आरक्षणातील पूर्णांकावर निर्णय घ्या असे आदेश दिलेले आहे। यावर काय म्हणालेत ओबीसी नेते हरिभाऊ राठोड, ऐकूयात। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आदिवासी बहुल क्षेत्रामुळे 50%च्या वर आरक्षण गेलेलं आहे। त्या ठिकाणी हे आरक्षण वाढवून घेता येईल, त्यासाठी आपल्याला लढा उभारावा लागेल आणि हा लढा सरकारशी नसेल, हा लढा निवडणूक आयोगाशी नसेल, हा लढा जो आहे सर्वोच्च न्यायालयाशी आहे। सर्वोच्च न्यायालयाने ही जी अट घातलेली आहे ही खऱ्या अर्थाने बेकायदेशीर म्हटलं तर चालेल, कारण ज्या अर्थी आपल्याकडे इम्पिरिकल डाटा मिळालेला आहे आणि यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्याच एका निकालामुळे ज्या ठिकाणी एस.व्ही. जोशीची निकाल आहे 259 ऑफ 1994 त्यामध्ये म्हटलं होतं की तुमच्याकडे इम्पिरिकल डाटा असेल तर तुम्ही 50%च्या वर देऊ शकता। इंदिरा